पोलीस समजून नक्षल्यांनी केली निरपराध शिक्षक योगेंद्र मेश्राम यांची हत्या। गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतला आहे। नुकतेच 10 मार्च रोजी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी शिक्षक योगेंद्र मेश्राम यांची हत्या केली। ही हत्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस समजून करण्यात आली असल्याने नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकातून म्हटले आहे। नक्षल्यांनी पत्रकातून मेश्राम परिवार आणि जनतेची माफी मागितली आहे। शिक्षक योगेंद्र मेश्राम यांचा काहीही दोष नव्हता, मात्र खबऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने योगेश मेश्राम यांची पोलीस समजून त्या हत्या केल्याचे नमूद केले आहे। या पत्रकामधून नक्षल्यांनी जनता, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी वर्गाची माफी मागितली आहे। अखेर 1000 कोटीचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अटकेत। पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटीचा चुना लावून पडून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे। त्याला लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे। लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने वॉरंट जाहीर केले होते। नीरव मोदी लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे 73 कोटी रुपये किंमत असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने सांगण्यात येते। 3 शिवशाहीसह 8 बसेस जळून खाक। पुण्यातील घटना। पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे गॅरेजजवळ आज सकाळी 10च्या सुमारास बसेसना आग लागल्याची माहिती अग्निशामक विभागाला मिळाली। त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत 7 ते 8 गाड्या जळून खाक झाल्या होत्या। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तृतीयपंथीयांच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी पहिली मिस ट्रान्सजेंडर वीना शेंद्रे छत्तीसगड काँग्रेसमध्ये। थायलंड येथील पट्यायामध्ये झालेल्या तृतीयपंथीयांच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेली भारतातील पहिली मिस ट्रान्सजेंडर तृतीयपंथी वीना शेंद्रे हिने छत्तीसगड राज्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातून आज एक नामांकन दाखल। 7 उमेदवारांकडून 14 अर्जाची उचल। आज नामांकन दाखल करण्याच्या 3ऱ्या दिवशी एक नामांकन दाखल झाले असून 7 उमेदवारांनी 14 अर्जाची उचल केली। वर्धा लोकसभा मतदारसंघातील पहिले नामांकन आज भास्करराव मारुतराव नेवारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केले। सर्चमध्ये मणक्याच्या आजाराने ग्रस्त 15 रुग्णांवर शस्त्रक्रिया। सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच मणक्याच्या आजारावर शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले। मणक्याच्या आजाराने ग्रस्त 15 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या। यामध्ये 8 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश होता। स्पाइन फाउंडेशन मुंबई येथील डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या। धानोरा मार्गावर ट्रक रस्ता दुभाजकावर चढला। गडचिरोली शहरातील 4ही मुख्य मार्गावर मागील काही वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या रस्ता दुभाजकावर वाहने चढण्याच्या घटना सुरूच आहेत। काल 19 मार्च रोजीच्या रात्री पुन्हा एक ट्रक धानोरा मार्गावरील रस्ता दुभाजकावर चढला आहे। शहरातून निर्माण करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जुनाच मार्ग एवढा तयार करण्यात येत आहे। यामुळे रस्ता दुभाजकावर वाहने चढण्याच्या घटना पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। घोसरी नांदगाव परिसरात अस्वलाने झाडावर मांडले ठाण। पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवर्धन नांदगाव दरम्यान राईस मिलगत एका निंबाच्या झाडावर सकाळी 8 वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते। वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने दिगोरी जंगलाकडे पळ काढला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।